नमस्कार. तुम्हालाही हा प्रॉब्लेम येतो आहे का? ब्लाऊज शिवताना कपडा कमी पडतो आहे. आजकाल बऱ्याच साड्यांमध्ये ब्लाऊज पीस कमी येतो आहे आणि त्यामुळे आपल्याला प्लस साईज ब्लाऊज शिवताना खूप जास्त ॲडजस्ट करावं लागतं किंवा मग काही काही ब्लाऊजमध्ये तर ते शक्यच होत नाही. मग आपल्याला सगळीकडे जॉईंट देत बसावं लागतं. बाहीला जॉईंट द्या, बाकीच्या पार्टमध्ये बी जॉईंट द्यावं लागतं आणि अशा जॉईंटमुळे ब्लाऊज लवकर खराब होतो. तर असं जॉईंट द्यावं लागणार नाही यासाठी आपण ब्लाऊजचे ड्राफ्टिंग कशी करायची ते आज आपण शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला पेपर कटिंग करून घेणं गरजेचं आहे. पेपर कटिंग केल्यामुळे आपल्याला सगळे पार्ट ॲडजस्ट करता येतात आणि त्यानुसार मग आपण कटिंग करू शकतो. बघा मग मी कसं ॲडजस्ट केलं आहे कमी कापडामध्ये. इथे मला तयार बाहीची लांबी 10 इंच होती आणि पाठीची उंची इथे तयार 14.5 होती आणि हा ब्लाऊज 38 चेस्ट साईजचा आहे. त्यामुळे ब्लाऊज मोठा होता आणि कपडा कमी होता. तर मी अशा प्रकारे ॲडजस्ट केला आहे. इथे फक्त आपल्या एका क्रॉसपट्टीलाच तेही फिटिंगच्या साईडने जॉईंट येईल. मी 2-3 प्रकारे ब्लाऊज पीस अंथरून बघितला, पण कधी बाहीला जॉईंट द्यावा लागत होता तर कधी समोरच्या पार्टला. त्यामुळे मी एकदा असा ट्राय करून बघू म्हणलं, तर असा हा ब्लाऊज पीस यावर बरोबर बसलेला आहे. तुम्हीही ही ट्रिक नक्की ट्राय करा. ही ट्रिक आपण फक्त प्लेन कपडा किंवा असा ब्लाऊज पीस ज्यावर अशी ठराविक उभी किंवा आडवी डिझाईन नसेल अशा ब्लाऊज पीसवरच आपण ही कटिंग करू शकतो. कमीत कमी कापडात ब्लाऊज कटिंग करण्याची ही सोपी ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि शिलाई संबंधित अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. जर व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.